त्यांच्या डोक्यावर तुम्हाला दिसते. या विठ्ठल मंदिरात सापडलेल्या मूर्तीच्या डोक्यावरही तुम्हाला हे कीर्तिमुख दिसते. सन 1633 मध्ये भारतामध्ये विल्यम ब्रुटन या नावाचा एक ब्रिटिश दर्यावर्दी आलेला होता. हा दर्यावर्दी हा चित्रकारही होता. आपल्या प्रवासामध्ये त्याने पुरीच्या जगन्नाथ मंदिराला भेट दिली होती. ज्यावेळी त्याने भेट दिली तेव्हा पुरीची जगन्नाथ यात्रा चालू होती आणि त्या जगन्नाथ यात्रेचं एक चित्र या विल्यम ब्रुटनने रेखाटलेलं आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या जगन्नाथ यात्रेच्या चित्रामध्ये तुम्हाला आजच्या कृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्त्या दिसणार नाही, तर नागाच्या संरक्षणात बसलेला बुद्ध तुम्हाला त्याच्या चित्रामध्ये दिसतो. याचा अर्थ असा की 17व्या शतकापर्यंत जगन्नाथ यात्रेमध्ये बुद्धाच्या मूर्तीची मिरवणूक काढल्या जात होती. त्याच पद्धतीने विठ्ठलाचं मंदिर हे सुद्धा बुद्ध विहार होता, याचे अनेक पुरावे आहेत. संत नामदेवांपासून ते संत तुकोबापर्यंत आणि संत तुकोबांच्या शिष्या संत बहिणाबाई पाठक पर्यंत सर्वांनी आपल्या अभंगांमधून लिहून ठेवलेला आहे की विठ्ठल हा बुद्धाचाच अवतार आहे. संत नामदेव आपल्या अभंगात म्हणतात, बौद्ध अवतारी आम्ही झालो संत, वर्णावया मात नामा म्हणे.